Namaskar Mandri, welcome back to Dr. Passion channel. Today we are going to talk a little bit about how to prevent corona from getting into you. थोडंसं आपण आज प्रिव्हेन्शन बद्दल बोलणार आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये ऑलमोस्ट 50,000 केसेस इंडियामध्ये वाढत आहेत. जिथं आम्ही राहतो तिथे देखील खूप जास्त प्रमाणात केसेस वाढत आहेत. आणि हा मोठा एक संभ्रमण पडलाय की एक्झॅक्टली आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो कोरोनाला आपल्याला लागण येण्यापासून. तर अगदी हे 15 स्टेप्स आहेत, 15 स्टेप्स आहेत, ज्याच्यानी कोरोना आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो आणि हे जर व्यवस्थित पाळले गेले, तर 100% आपण कोरोनापासून प्रिव्हेन्शन घेऊ शकतो. कोरोनापासून आपण प्रिव्हेंट स्वतःला करू शकतो. तर खूप सोपे स्टेप्स आहेत. मी वन बाय वन सगळ्यातनं जाणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की करा आणि 100% ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला तर मग जाऊयात आपण कुठले आहेत हे 15 स्टेप्स. ओके. सो फर्स्ट स्टेप आहे ग्रीटिंग विदाउट कॉन्टॅक्ट. म्हणजे आपण शेक हँड किंवा हग जे करतो, आपण एकमेकांना मिठी मारतो, ते अव्हॉइड करायचं आहे. फिजिकल कॉन्टॅक्ट दुसऱ्या व्यक्ती बरोबर अव्हॉइड करायचं आहे. आपली जी भारतीय संस्कृती आहे, इंडियन ट्रेडिशन आहे, जिथं आपण नमस्ते म्हणतो हात जोडून, दॅट इज द बेस्ट वे टू कीप फिजिकल डिस्टन्स. हा आहे सर्वात प्रथम नंबर 1. नंबर 2 आहे कीपिंग डिस्टन्स, सोशल डिस्टन्सिंग. आता सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? तर गाईडलाईन सांगतं की 2 मीटर अंतर. 2 मीटर म्हणजे साधारण ते 6 फूट अंतर किंवा 2 गज की दूरी किंवा आपण मराठीत म्हणतो 2 हात लांब. तर ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. साधारणपणे 2 हात लांब म्हणजे आपण जेव्हा हात आपला लांब करतो, तर साधारणपणे 2 हातांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते 6 फीट किंवा 6 फूट असतं. तर तेवढं लांब आपण व्यक्तींपासून लांब राहायचं आहे. त्यांच्या जास्त जवळ जायचं नाही. कारण कोरोना व्हायरस जो आहे तो एवढा लांब डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकत नाही. तर 2 गज की दूरी किंवा 2 हात लांब हे आहे नंबर 2. नंबर 3 आहे वेअरिंग अ मास्क किंवा तोंड आणि नाक हे कव्हर करणं. आणि हा मास्क तुम्ही घरात देखील बनवू शकता आणि तुम्ही बाहेरनं देखील आणू शकता. जर तुम्ही हेल्थ केअर वर्कर असाल किंवा तुम्ही सोशल वर्कर असाल, तर तुम्ही N95 देखील वापरू शकता. पण असं काही गाईडलाईन नाहीये. ऑन अ सेफर साइड तुम्ही हे मास्क वापरू शकता. नाहीतर घरात बनवलेला एक मास्क देखील आपण वापरू शकता. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की मास्क घालायच्या आधी आपण हात धुवायचेत आणि मास्क काढल्यानंतर देखील आपल्याला हात धुवायचेत. मास्क घालताना मास्कच्या पुढच्या बाजूला कुठेही हात लागला गेला नाही पाहिजे. आपल्याला जे बाजूचे जे स्ट्रिंग्स असतात, त्याच्यावरतीच आपण ते मास्क घालायचा आहे किंवा जर मागं बांधायचं असेल, तर मागं बांधायचं आहे किंवा कानात घालायचं असेल, तर कानात घालायचं आहे. बऱ्याच लोकांना मी बघतो, मास्क घातल्यानंतर ते कंटिन्युअसली एक फिजिटिंग म्हणतो आपण, कंटिन्युअसली वर कर, खाली कर, वर कर, खाली कर. हे करायचं नाही. त्या मास्कचा उपयोग नाहीये मग. अ, आपल्याला जर मास्क वर करायचा असेल, तुम्हाला नाक कव्हर करायचं असेल, तर ते साइडनंच वर ओढायचंय. जर तुम्हाला खाली करायचं असेल, तर तुम्हाला खालनच तो थोडासा खाली करायचा आहे. पण आपल्याला नाकाचा जो भाग आहे, तो कव्हर पाहिजे. बरेच लोकं मास्क इथं घालतात. अगेन दॅट डिफीट्स द होल पर्पज. तुम्ही मास्क घालून ते इट इज ॲज गुड ॲज तुम्ही मास्क नाही घातलाय. बऱ्याच जण ते म्हणतात माझं फॉगिंग होतं, हे होतं. चष्मा जर स्पेशली कोणाचा असेल, तर ते म्हणतात माझं फॉग होतो चष्मा. मग अशा वेळी काय करायचं तर N95 मास्क मिळतो, ज्याला एक इथं प्लास्टिकची बँड असते. तर ती बरोबर नाकावर जर तुम्ही फिट केली, तर फॉगिंग होत नाही. आम्ही दिवसभर पूर्ण मध्ये असतो. अजिबात फॉगिंग होत नाही जर तुम्ही मास्क व्यवस्थित वापरला किंवा व्यवस्थित आणलात तर. बऱ्याच वेळी माणसं अजून एक मजेशीर गोष्ट करतात, की पूर्ण वेळ मास्क असतो. खोकला आला किंवा शिंक आली, की ते मास्क खाली करून शिंकतात. सो दॅट अगेन डिफीट्स द होल पर्पज ऑफ वेअरिंग अ मास्क. तुम्हाला अनफॉर्च्युनेटली मला माहिती आहे इट इज व्हेरी ऑड, पण तुम्हाला शिंकायचं आहे तर तुम्हाला त्या मास्कमध्ये शिंकायचं आहे. आणि गाईडलाईन्स असं सांगतं की जर मास्क ओला झाला, बऱ्याच वेळा शिंकून किंवा खोकून, तर तो मास्क आपल्याला चेंज करायचा आहे आणि तो एकतर डिस्कार्ड करायचा किंवा धुवून घेऊ शकता तुम्ही घरी जर होममेड मास्क असेल तर. पण नवीन मास्क घालायचा आहे. बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट येतात आणि महिनाभर त्यांनी तोच मास्क वापरलाय असं वाटतं. असे काही-काही रंग असतात त्याच्यावरती. तर तसं करू नका. प्लीज तो रोजच्या रोज धुत जावा. घरी गेल्यानंतर वाळवा. मास्क आम्ही घरी पण वापरायचा का? तर तुम्हाला जर सर्दी असेल किंवा असं वाटत असेल, की बाबा
माझ्यामुळे कोणाला दुसऱ्याला इन्फेक्शन होत नसेल. कारण आमचे हेल्थ केअर वर्कर्स बऱ्याच वेळी हे विचारतात, की "बाबा आम्ही घरी काय करू? मास्क वापरू का?" तर मी त्यांना सल्ला देतो, की "हो, तुम्ही वापरा घरी पण मास्क." कारण त्याच्यामध्ये काही धोका नाहीये. यू कॅन वेअर अ मास्क ॲट होम इफ यू आर अ हेल्थ केअर वर्कर, सो यू डोंट एक्सपोज अदर पीपल बिकॉज ऑफ यू. जर घरामध्ये मुलं असतील, एल्डरली कोण असेल, वयस्कर कोण असेल, तर डेफिनेटली यूज अ मास्क. आस्क देम ऑल्सो टू वेअर अ मास्क ऑल द टाईम. आणि आता मुलांचे इतके फॅन्सी मास्क आलेत. माझ्या मुलीने आजच एक पबजीचा मास्क घेतलाय. मुलांना देखील कळतं, की हे मास्क वापरायला पाहिजे. आपण तर मोठे आहोत. सो डेफिनेटली वेअर अ मास्क. दॅट्स नंबर 3. नंबर 4, अव्हॉइड टचिंग युअर आईज, नोज अँड माउथ. म्हणजे डोळे, नाक आणि तोंड शक्यतो तुम्ही दिवसाभरात नाहीच लावलं पाहिजे. बराच वेळी बोलता-बोलता आपण पटकन डोळे चोळ, नाकाला अ, हात लाव किंवा तोंडाला हात लाव, हे चालू असतं आणि मास्क घातल्यावर मग ते इरिटेशन जास्त होतं. त्यामुळे खूप वेळा आपण मास्कमधनं पण त्या नाकाला चोळत असतो, तोंडाला हात लावत असतो, डोळे चोळत असतो. तर हे आपल्याला अव्हॉइड करायचंय. कारण ह्या सगळ्या गोष्टीतनंच व्हायरस आपल्या हातावरचा आपल्या बॉडीमध्ये जाऊ शकतो. सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग म्हणजे डोळे, नाक आणि तोंड. बराच वेळ मी प्रूव्हन नाहीये, पण आपला मोबाईल जो आहे, दॅट इज अल्सो टचिंग अ लॉट ऑफ आवर सरफेसेस. सो मोबाईल पण थोडासा आपल्याला अ, लांब धरून बोलता आलं किंवा स्पीकर फोनवरती धरून बोलता आलं. एस्पेशली आमचे हेल्थ केअर वर्कर्स जे आहेत, त्यांच्यासाठी हे खूप क्रुशियल आहे, की त्यांनी जर स्पीकरवर बोललं किंवा लांबनं थोडासा मोबाईल धरला, सो दॅट इज अल्सो ॲडवाइस्ड. सो अगेन नाक, तोंड आणि डोळे हे आपल्याला अव्हॉइड करायचे टच करण्यासाठी. आपण आता जाऊयात नंबर 5. नंबर 5 आहे मेंटेन रेस्पिरेटरी हायजीन. जसं मी आता मगाशी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, म्हणजे मास्क काढून शिंकतात. गुड प्रॅक्टिस आहे, की तुमच्याकडे जर पेपर नॅपकिन्स असतील किंवा हँकरचीफ असेल एखादा, तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये शिंकता येत नसेल, तर तुम्ही काढून तुम्हाला हँकरचीफनं किंवा पेपर टॉवेलनं त्यामध्ये शिंकावं. जर तुमच्याकडे ह्या दोन्ही पण गोष्टी नसतील, तर आणि जर मोठी शिंक आली, तर बेस्ट वे इज हातामध्ये न शिंकता. युजुअली नॉर्मल प्रॅक्टिस कशी असते, आपण पटकन हात लावतो आणि शिंकतो. पण अगेन आपले हात कंटॅमिनेट होतात आणि आपण तसंच हिथं पूस, कशाला तरी पूस असं शक्यतो करतो. तर ते अव्हॉइड करायचंय. त्याच्या ऐवजी आपल्याला जर शिंकायचं असेल, तर हा जो आपला एल्बो असतो, ह्यामध्ये आपण शिंकू शकतो. सो दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस. हातात न शिंकता एकतर हँकरचीफ किंवा पेपर नॅपकिन असेल तर, नाही तर बेस्ट वे इज की तुम्ही ह्या एल्बोमध्ये असं आपण शिंकू शकतो. खोकला आला तर आपण तिथेच खोकू शकतो. तर ह्या भागाला आपण शक्यतो हात लावायला जात नाही, किंवा कुठं तो स्पर्श होत नाही. त्यामुळे बेस्ट इज की तुम्ही तुमचं तोंड आणि नाक कव्हर करून तुम्ही शिंकू शकता किंवा खोकू शकता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज नंबर 5. नंबर 6 इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज वॉशिंग युअर हँड्स रेग्युलरली. तुमचा हात तुम्ही धुवायचा आहे. परत एकदा मी एक लिंक इथे शेअर केलेली आहे आणि त्या लिंकवरती तुम्ही हात कसा धुवायचा आहे ह्याचे स्टेप्स आहेत. अगदी सोपे आहेत. प्रत्येक स्टेपला तुम्ही जर हात धुवत असाल तर 8 स्टेप्स आहेत. प्रत्येक स्टेप तुमचे 8 ते 10 सेकंदाचे पाहिजेत. सो तुम्ही हात धुताना 8 पर्यंत मोजू शकता. 1, 2, 3 म्हणजे एका सेकंदाला एक असं. आणि नंतर पुढच्या स्टेप्सला तुम्ही परत 8-8 मोजून स्टेप्स तुम्ही चेंज करू शकता. सगळे स्टेप्स अगदी सविस्तर मी त्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत. प्लीज चेक करा. जर तुम्ही साबणाने हात धुत असाल, तर 40 टू 60 सेकंड्स 40 ते 60 सेकंदापर्यंत तुम्हाला हात धुवायचे आहेत. जर तुम्ही अल्कोहल ड्रग म्हणजे स्टेरिलियम असेल किंवा बाकी कुठलं सॅनिटायझर असेल तुमच्या घरामध्ये, त्याच्याने जर तुम्ही हात धुत असाल, तर दॅट इज 30 टू 40 सेकंड्स. म्हणजे साधारणपणे तुम्हाला 3-4 मोजायचं आहे प्रत्येक स्टेपला. 3 ते 4. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3 ऑब्व्हियसली एका सेकंदाच्या अंतरावरती. आणि हात कधी धुवायचा आहे? तुम्हाला जेव्हा वाटेल. इट ॲज फ्रिक्वेंटली ॲज यू कॅन. आम्ही प्रत्येक पेशंट बघायच्या आधी आणि बघितल्यानंतर आम्ही हात धुतो. पेपरला हात लावायचा आधी आम्ही हात धुतो. जर माझं कुठेही टच करायचं असेल मला, तर मी आधी स्टेरिलियमने हात धुवून घेतो आणि मगच कुठेतरी टच करतो. जर इव्हन माझ्या चष्म्याला जरी मला हात लावायचा असेल, तरी देखील थोडंसं म्हणजे हॉस्पिटलमध्ये असताना मी स्टेरिलियमने हात पुसूनच मग मी त्या चष्म्याला हात लावतो. सो जेवायच्या आधी, जेवणानंतर हे तर स्टँडर्ड आहे. पण तुम्ही जर तुमचा मास्क घालत असाल त्याच्या आधी,
घरी आल्यानंतर मास्क काढल्यानंतर तुम्ही जर कुठे बाहेर जाऊन आला असाल, तर पहिली गोष्ट घरात आल्या यू हॅव टू वॉश युअर हँड्स. तुम्हाला हात धुवायलाच पाहिजे. ही सवय आपल्याला नाहीये. आपण घरी आल्यानंतर तसंच हे करतो. जर तुम्ही बाहेर काही शॉपिंग करत असाल किंवा घरामध्ये एखादं पार्सल आलं असेल, तुम्ही पार्सल ते रिसीव्ह केलंय बेअर हँड्सनी, तर तुम्हाला हात धुतले पाहिजे. ग्लोव्हज घालत असाल तुम्ही, ग्लोव्हज घालायच्या आधी हात धुतले पाहिजेत. ग्लोव्हज काढल्यानंतर हात धुतले पाहिजेत. सो ॲज फ्रिक्वेंटली ॲज पॉसिबल जर कोण होम आयसोलेशन मध्ये आहे तर त्यांनी सजेस्ट केलं अगदी अर्ध्या तासाला तुम्ही हात धुवा. ह्याच्याने होतं काय की जर व्हायरल लोड जो आहे जो आपल्या हातावरती राहू शकतो, आजूबाजूच्या सर्फेसेसवर जाऊ शकतो, तो कमी होतो. आणि हे छोटे छोटे स्टेप्स आहेत पण खूप क्रुशियल आहेत. नंबर 7, रेग्युलरली क्लीन ऑल द सर्फेसेस विथ अ डिसइन्फेक्टंट. आता मी मागच्या वेळी पण बोललेलो की सोडियम हायपोक्लोराइट हे रेग्युलरली यूज होतं. 1% सोडियम हायपोक्लोराइट बनवताना 7 ग्राम ब्लिचिंग पावडर आणि 1 लिटर पाणी अशा सोल्युशनमध्ये तुम्ही सोडियम हायपोक्लोराइट बनवू शकता घरात आणि ते सगळीकडे स्प्रे करून ते पुसू शकता. मार्केटमध्ये पण बरेच डिसइन्फेक्टंट्स आहेत जे तुम्ही वापरू शकता. सो क्लिनिंग द सर्फेसेस ॲज रेग्युलरली ॲज पॉसिबल. जर स्पेशली तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल तर फ्लोअर तर आपण क्लीन करतो, पण टेबल टॉप्स, आपलं डायनिंग टेबल, त्यानंतर नॉब, हँडलचे नॉब्स, त्याच्यानंतर बाथरूमचे नॉब्स, आपले बाथरूमचे जे किंवा सिंकचे जे नळ असतात म्हणजे टॅप्स असतात, तर ते हे रेग्युलरली आपल्याला डिसइन्फेक्ट करत राहिले पाहिजेत. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट एक्झामिनेशन टेबल प्रत्येक पेशंट गेल्यानंतर आपण डिसइन्फेक्ट करतो. प्लस त्याच्यानंतर आम्ही आमचे हात डिसइन्फेक्ट करतो. तर हे जितक्या जास्त वेळा आपल्याला करता येईल, तितकं आपल्याला आपण कोरोनापासून प्रिव्हेंट करू शकतो. ह्याच्यामध्ये एक गोष्ट बरेच लोकं काय करतात, की तो डिसइन्फेक्टंट अजून डायल्यूट करतात. तर तसं करू नका. जे पैसे तुम्ही आज ह्या गोष्टींवरती घालवणार आहात, ते तुमच्या हेल्थमध्ये एक इन्व्हेस्टमेंट आहे. नाहीतर आज कोरोनाची ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. सो अव्हॉइड दॅट, इन्व्हेस्ट इन द राइट हेल्दी थिंग्स. आणि दिस वॉज नंबर 7. नंबर 8 इज डू नॉट स्पिट इन द ओपन. आता बऱ्याच वेळी आपण म्हणतो कोण थुंकतं रस्त्यावरती? पण बिलीव्ह मी, परवा लॉकडाऊनच्या आधीच मी गावामध्ये गेलो होतो आणि माझ्या समोरनं एक टू व्हीलरवाला जात होता. त्याचा जो मागचा पॅसेंजर होता, तो बिनधास्त गुटखा खाऊन इकडं-तिकडं बिनधास्त पिचकाऱ्या सोडत चाललेला. सो डोंट डू दॅट. म्हणजे ह्याच्याने काय, त्या गाडीवरती तुम्हाला काय गुटखा खायचा असेल, तुम्ही घरात बसून खावा. एक डस्टबिन घेऊन फिरा, एक पिशवी घेऊन फिरा, त्याच्यामध्ये थुंका. ती पिशवी नंतर डिस्कार्ड करा. पण इकडं-तिकडं थुंकणं राइट नाऊ इज एक्स्ट्रीमली डेंजरस. आणि इनफॅक्ट गव्हर्नमेंटनी पण काही-काही ठिकाणी आदेश काढलेत, की जर तुम्ही थुंकलात रस्त्यावरती तर तुम्हाला दंड बसेल. सो डोंट डू दॅट. म्हणजे हे हे सांगणं हे कॉमन सेन्स आहे, पण लोकं अजूनही ऐकत नाहीयेत. तंबाखू, गुटखा खाऊन ते सगळीकडे अजूनही थुंकत चाललेत. मला असं खूप विचार आला, की व्हिडिओ काढावा, बट देन आय रेजिस्टेड मायसेल्फ. सो दॅट वॉज नंबर 8. नंबर 9, अव्हॉइड अननेसेसरी ट्रॅव्हल. आता बऱ्याच वेळी काय होतं, की अननेसेसरी ट्रॅव्हलमध्ये आपण म्हणतो, की आपण जर कुठल्या दुसऱ्या गावी जात असू, तर दॅट इज ट्रॅव्हल. पण असं नाहीये. बऱ्याच वेळी आपण गावातल्या गावात पण फिरत असतो. आपल्याला एक सवय लागलेली असते, की बाबा सकाळी जरा थोडंसं जाऊन यावं, संध्याकाळी कुठेतरी जाऊन जाऊन यावं. कामावरून आल्यावरती थोडं फ्रेश होऊन यावं आणि त्यासाठी आपण नुसतंच फिरून येतो. सो अव्हॉइड दॅट. आत्ता ही वेळ नाहीये, की बाबा तुम्ही कारण नसताना बाहेर पडताय. हां, जेव्हा कारण आहे, जेन्युइन कारण आहे, तुम्हाला बाहेर पडावं लागतंय, यू डोंट हॅव अ चॉईस. तुम्हाला दुसऱ्या गावाला काही कामासाठी जावं लागतंय, डेफिनेटली यू डोंट हॅव अ चॉईस. राइट नाऊ इट इज टाईम टू प्लॅन थिंग्स. जर तुम्ही एकदा घरातनं बाहेर पडत असाल, तर युज्युअली सगळ्या गोष्टी त्या वेळेतच करून तुम्ही घरात या. मॅक्सिमम एकाच वेळी तुम्ही बाहेर पडून सगळी कामं करून या. आमचे हेल्थ केअर वर्कर्सना आम्ही स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, की तुम्ही एकदा घरी गेलात, की तुम्ही परत बाहेर पडायचं नाही. तुम्हाला जे काय करायचंय इथनं घरी जातानाच जे काही शॉपिंग करायची असेल, गोष्टी करायच्या असतील, बाकीची काही कामं असतील, ती सगळी कामं करूनच मग तुम्ही घरी जायचंय. एकदा तुम्ही घरात गेलात, की परत बाहेर पडणे नाही. अँड दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. यू डोंट हॅव टू गो आउट ऑल द टाईम. बऱ्याच वेळा असं म्हणतो, की नाही मी माझ्या नातेवाईकांकडे जाऊन येतोय, माझ्या मित्राकडे जाऊन येतोय, मी रोज भेटणाऱ्या लोकांकडे जाऊन येतोय, माझ्या काकांचा वाढदिवस आहे, मी त्यांना जाऊन विश करून येतो. ही वेळ नाहीये. म्हणजे स्पेशली यू आर वर्किंग इन द हेल्थ फील्ड.
डेफिनेटली डोंट गो एनीवेअर. कारण तुम्ही जर असिम्प्टोमॅटिक कॅरियर असाल, तर तुम्ही एखाद्या एल्डरलीला किंवा म्हणजे एखाद्या वयस्कर व्यक्तींना इन्फेक्ट कराल आणि ट्रस्ट मी राइट नाव जर एखाद्याला वयस्कर लोकांना जे इन्फेक्शन्स बसतायत, दे आर फेटल. कारण आता इन्फेक्शन्स अशा लेव्हलला गेलेले आहेत, की जे जे लोकं ससेप्टेबल आहेत, त्यांना त्याचा खूप त्रास होतो. दॅट वॉज नंबर 9. नंबर 10 ह्या विषयावर थोडंसं मी बोलणार आहे. डू नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनीबडी. आणि आत्ता सगळ्यात मोठी भीती आहे, की लोकं एक म्हणजे कोरोना म्हणलं की एक वेगळ्या नजरेने लोकांकडे बघतायत. कोरोना कोणाला देखील होऊ शकतो एवढ्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन देखील इट्स जस्ट लाइक अन ॲक्सिडेंट. म्हणजे आपण गाडी व्यवस्थित चालवतोय, रूल्स व्यवस्थित पाळतोय, पण समोरचा येऊन आपल्याला जर येऊन धडकला, तर प्रॉबब्ली आपली चूक पण नाहीये, पण तरी पण आपल्याला इजा होऊ शकते. तसंच आहे. सो कोरोना कॅन कम टू यू इन इन फॉर्म ऑफ एन ॲक्सिडेंट. आणि त्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही. तर अशा वेळी डिस्क्रिमिनेशन खूप जास्त प्रकाराचं होतं. म्हणजे परवाच एक आमच्या जवळची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्या, तर त्यांच्या घरच्यांना जास्त टेन्शन होतं, की त्यांचं घर सील केलं केलं जाईल. त्यांची नाचक्की होईल. त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांचं नाव खराब होईल. तर हे म्हणजे आत्ता ही विचार करायची वेळ नाहीये. म्हणजे बाकीच्यांना मी सांगतो, त्यांना जर असे विचार येत असतील, याचा अर्थ ओव्हरऑल सोशल सर्कलमध्ये अशा गोष्टी बोलल्या जातात, की त्याला कोरोना झाला, ह्याला कोरोना झाला. डॉक्टरांना जर कोरोना झाला, तर त्यांना त्यांच्यावरती अगदी म्हणजे निगेटिव्हली बघितलं जातं, की अरे त्याला डॉक्टरनी कोरोना झाला म्हणजे त्यांनी काहीतरी प्रोटेक्शन घातलं नसेल किंवा प्रोटेक्ट स्वतःला केलं नसेल, म्हणून त्याला कोरोना झाला असेल. असं कसं होतं? मग त्याला काही कळत नाही का? त्याला अक्कल नाही का? असं देखील बोललं जातं. एखाद्या हॉस्पिटलच्या स्टाफला कोरोना झाला, तर एका वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघितलं जातं. आणि लोकांना फक्त गॉसिपशी मतलब आहे आता सध्या. दे डोंट रिअली केअर. म्हणजे ज्यांना कोरोना आहे झालाय किंवा त्यांच्या जवळच्यांना कोरोना झालाय, लेट मी टेल यू दॅट पीपल ओन्ली लव्ह गॉसिप्स. मला रोज मेसेजेस येतात, आज 125 बाधित, उद्या 122 बाधित, परवा 124 बाधित. कोण आहे ही लोकं त्यांना काहीही घेणं-देणं नाहीये. त्यामुळे ही लोकं नुसतं गॉसिप आणि चुकीचा प्रचार करण्यासाठीच ह्या गोष्टी पसरवतायत. ह्याच्यामधनं कोणाचाच फायदा नाहीये. जर कळत असेल बाबा माझ्या आजूबाजूला जर 100 बाधित होत असतील, तर त्याच्याने मला फायदा काय? की मी बाहेर पडायचं नाही, मी माझ्या जॉबला जायचं नाही, मी कामाला जायचं नाही. मी काय करायचं? सो डिस्क्रिमिनेशन नको, की बाबा हां, केसेस वाढतायत. आता लॉकडाऊन पण शिथिल होत चाललंय सगळीकडे. केसेस वाढणार आहेत. तर वी कॅनॉट रिअली डू एनिथिंग अबाउट इट. वी हॅव टू प्रोटेक्ट अवरसेल्व्हज. आपण काहीही करून म्हणजे ॲज अ कॉमन मॅन, वी कॅनॉट रिअली गो आउट अँड डू एनिथिंग टू रिड्यूस द infection of coronavirus or reduce the pandemic of the coronavirus. But yes, we can protect ourselves against the pandemic. That is our responsibility. ती आपली जबाबदारी आहे की मी कसं प्रोटेक्ट करू स्वतःला ह्या व्हायरस मधून. त्यामुळं तुम्ही प्लीज डिस्क्रिमिनेट करू नका. माझ्या काही स्टाफ मेंबर्सना असं सांगितलं गेलं होतं, की "मॅडम, तुम्ही कोविड ड्युटीमध्ये काम करताना तुम्ही इथं राहू नका. या सोसायटीमध्ये तुम्ही राहू शकत नाही. तुम्ही दुसरं घर बघायला चालू करा." किंवा "सर, तुम्ही शॉपिंग करायला आलाय, तुम्ही कोविड ड्युटीमध्ये काम करताय. प्लीज तुम्ही आमच्या दुकानाच्या आत येऊ नका. बाहेर थांबा. मी तुम्हाला बाहेरच्या या गोष्टी आणून देतो." हे आपणच आपल्यामध्ये डिस्क्रिमिनेट करतोय. अ, त्यामुळे ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळी असं होतं, की अरे ती व्यक्ती अ, एका ठिकाणाहून गेली आहे आणि मी त्याच ठिकाणाहून गेलोय, म्हणून मला होईल कोरोना. असं नाहीये. ओके. हा सरफेसमधनं येतो आणि त्या सरफेसमधनं जर आपण टच केलं, तर त्या सरफेसच्या ड्रॉपलेट्समधनं तो आत जातोय. आणि जर तुम्ही मास्क घातला असाल, तर एअरमधनं देखील तुम्ही त्या मास्कच्याद्वारे त्याला रोखू शकता. सो प्लीज डिस्क्रिमिनेशन बंद करा. प्लीज दुसऱ्यांबद्दल गॉसिपिंग बंद करा. कारण जर तो तुम्हाला झाला, तर बाकीच्यांचं गॉसिप आपल्याला ऐकता येणार नाही. आणि आणि ते मेंटल स्ट्रेस खूप मोठा आहे. आज माणसं कोरोनामध्ये मॅक्सिमम मेंटल स्ट्रेसमध्ये जातायत आणि ते आपल्याला नको आहे. कारण माणसं घाबरली तर त्यांची इम्युन सिस्टम ढासळते आणि तो कोरोना अजूनही घातक होत जातो. सो प्लीज डू नॉट डिस्क्रिमिनेट. नंबर 11 डिस्करेज क्राउड. म्हणजे
असे काही इव्हेंट्स करू नका किंवा अशा काही ठिकाणी जाऊ नका, जिथं क्राउडिंग होईल. आता कालच आमच्या इथे नागपंचमी झाली आणि भरपूर गर्दी झाली. इथं बऱ्याच वेळी मंडई लागती आणि बरीच गर्दी होती. तर आपल्याला त्या क्राउडपासून लांब राहायचंय, हा एक विषय लक्षात ठेवा. तुम्ही क्राउड कमी करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकत नाही, की तुम्ही गर्दी करताय, तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय. सो ॲज अ इंडिव्हिज्युअल व्हॉट आय हॅव टू टेक केअर ऑफ, की बाबा त्या क्राउडपासून मी थोडंसं लांब राहीन. ते पुढच्याचं शॉपिंग होईपर्यंत मी लांब थांबीन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपणच स्वतः पाळायला पाहिजेत. 2 मीटरचं डिस्टन्स ठेवूनच लोकांपासून लांब राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी आपण करायच्यात. आपण दुसऱ्यांना सांगून उपयोग नाहीये. ओके. आपण बऱ्याच वेळी असं बोलतो आणि मग कोणाचा तरी बर्थडे असतो घरातल्यांचा, आपण सर्व एकत्र येतो. छोट्याशा 15 बाय 15च्या खोलीमध्ये 10-15 जण आपण क्रॅम करतो. दॅट इज नॉट अ गुड थिंग. कारण प्रत्येक जरी माझा रिलेटिव्ह असेल, जरी माझे मित्र असतील, तरी ते कुठं जाऊन आलेत, कसे एक्सपोज झालेत, कोणाला एक्सपोज झालेत आपल्याला माहीत नाहीये. ॲज अ हेल्थ वर्कर मी कोणाला एक्सपोज होतोय रोज ऑन अ डेली बेसिस आय डू नॉट नो. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सो प्लीज अव्हॉइड क्राउडिंग. नंबर 12, डू नॉट सर्क्युलेट रॉंग इन्फॉर्मेशन थ्रू सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये बरीच चुकीची किंवा अनव्हेरिफाईड इन्फॉर्मेशन आली. परवाच असं झालं की आमच्या हॉस्पिटलमधला एक एक व्यक्ती पॉझिटिव्ह, पण कोणीही व्हेरिफाय नाही केलं की ती व्यक्ती कोण होती. ती तुमची पेशंट होती, का स्टाफ होता, का डॉक्टर होता आणि दुर्दैवानं त्या व्यक्तीचं जे एज आणि जेंडर होता, ते मला मॅच करत होतं. त्यामुळे सगळे मला फोन करत होते की तुम्हाला कोरोना झालेला नाहीये ना? सो सी इट डझंट दे रिअली डोंट हॅव टू केअर अबाउट इट. सो अशा गोष्टी होतात. त्यामुळे चुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही पास ऑन करू नका. जर तुम्हाला आणि काही गरजच नाहीये. माझा नातेवाईक जो समजा एखादा नातेवाईक पुण्यामध्ये बसलेला आहे, त्याला मी माझ्या सिटीमध्ये काय चालू आहे, हे त्याला सांगून काय होणार आहे? जी व्यक्ती माझे काही नातेवाईक अब्रॉड आहेत, काही कॅनडामध्ये आहेत, यूकेमध्ये आहेत, यूएसमध्ये आहेत. तर त्यांना मी इंडियामध्ये काय चालू आहे सांगून काय उपयोग आहे? म्हणजे पुण्यामध्ये काय चाललंय किंवा मुंबईमध्ये काय चाललंय, दिल्लीमध्ये काय चाललंय? त्यांना कशाशी काहीच घेणं-देणं नाही. उलट त्यांना टेन्शन येईल. त्यांचे कोण नातेवाईक तिथं असतील अजून, कोण्या फ्रेंड्स असतील कुठल्या एखाद्या टर्म, तर ते नुसतं टेन्शन घेतील ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. चुकीचे काही मेसेजेस मीडियामधनं फिरतात. चुकीची इन्फॉर्मेशन मिळतात. बऱ्याच वेळी हॉस्पिटलच्या बाबतीत ह्या हॉस्पिटलचं एवढं बिल केलंय, त्या हॉस्पिटलचं तेवढं बिल केलंय. परवाच एका पेशंटनी म्हणजे आम्हाला एक असा फीडबॅक आला, की तुमच्या हॉस्पिटलने ₹4,00,000 बिल घेतलं. आणि खरंच मी अजूनही ते बिल शोधतोय आणि मी माझ्या बँक अकाउंटमध्ये पण अजून शोधतोय, की कुठे आहे ती 4,00,000ची एंट्री. त्यामुळे असे इन्फॉर्मेशन्स देऊन कोणाचंच काहीच होणार नाहीये. इनफॅक्ट अशा इन्फॉर्मेशन्सनी तुम्ही बॅड पब्लिसिटी करताय किंवा चुकीची इन्फॉर्मेशन पास ऑन करताय. अनफॉर्च्युनेटली आमच्या गावातल्या नगराध्यक्ष पॉझिटिव्ह झाला. त्यांनी ते पोस्ट पण केलं. पण त्याच्यामधनं त्यांनी स्वतःहून ते पोस्ट केलं लोकांना जागृत करण्यासाठी, की बाबा जर मला होऊ शकतो, तर कोणालाही होऊ शकतो, पण तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे. तर अशा ह्या गोष्टी गॉसिप्सच्या नाहीयेत. सो यू व्हेरिफाय दॅट इन्फॉर्मेशन, की जी मला इन्फॉर्मेशन मिळते ती बरोबर आहे का? आणि देन यू फॉरवर्ड इट टू एनीबडी इफ यू वांट टू. आय वुड सजेस्ट डू नॉट फॉरवर्ड एनिथिंग. मला जे काही मेसेजेस येतात, जे काही कोविड रिलेटेड मेसेजेस येतात, मी कुठलीच गोष्ट फॉरवर्ड करत नाही अनलेस ते गव्हर्नमेंट सर्क्युलर असेल, गव्हर्नमेंटकडनं नवीन पॉलिसी आली असेल, नवीन प्रोटोकॉल आला असेल, तो देखील मी अशाच लोकांना फॉरवर्ड करतो, ज्यांना त्याचा फायदा होईल. डेफिनेटली. जसं तुम्ही हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला पाहिजे लोकांना, ज्याच्याने त्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉरवर्ड करा डेफिनेटली. कारण जी मी इन्फॉर्मेशन आज तुम्हाला सांगतोय, ती गाईडलाईन्स प्रमाणेच आहे. एकही मी शब्द किंवा एकही वाक्य तुम्हाला गाईडलाईन्सच्या बाहेर सांगणार नाही. ही गॅरंटी आहे, जी तुम्ही डबल चेक करू शकता वेबसाईटवरती जाऊन. सो पास ऑन गुड इन्फॉर्मेशन. डू नॉट पास ऑन अनव्हेरिफाईड इन्फॉर्मेशन. मग आता तुम्ही म्हणाल, की बरोबर इन्फॉर्मेशन काय आहे? कारण मला रोज एक पोस्ट येतोय WhatsAppवरनं, रोज एक गोष्ट येतीये आणि लिटरली आमच्या मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये तर इतक्या प्रत्येक व्यक्तीचे अनुभव ते WhatsAppवरती शेअर करतायत. बट दॅट इज नॉट व्हेरिफाईड इन्फॉर्मेशन. असं सांगितलं जातं, की हा हा डॉक्टर होता, त्याचं असं झालं आणि तो अचानक वारला. ही व्यक्ती होती, त्याचं असं झालं आणि तो अचानक वारला. म्हणजे एवढा घातक आहे कोविड.
सी बट यू डोंट नो द सोर्स, यू डोंट नो द बॅक स्टोरी. तुम्हाला काहीच माहित नाही आणि असे मेसेजेस तुम्ही फॉरवर्ड करणं चुकीची आहे. सो व्हॉट इज द रिलायबल इन्फॉर्मेशन? द रिलायबल इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑन mohfw.gov.in. ही वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये घालून ठेवलेली आहे. तुम्ही तिथे चेक करा. That is the most reliable information right now because it is coming from a government source. आणि गव्हर्नमेंट हे बांधील आहे की they have to get the right information before they publish anything on their website. So get the right information from the right source. जसं मी आज तुम्हाला सांगणार आहे की according to the latest data that is published by Government of Maharashtra, Government of India, Public Health Department, फक्त 3 to 4% पेशंट्स आर सिम्टमॅटिक. आत्ताच्या आकड्याप्रमाणे 97%, ऑलमोस्ट 96 to 97% patients are asymptomatic. They don't have to go to hospital. They can get treated themselves in a COVID care center or at their own home with proper guidance. So they don't have to really stay in a hospital. कारण भीती एवढी आहे म्हणून लोक हॉस्पिटलकडे पळतात. बट ॲज पर द गाईडलाईन्स किंवा ॲज पर द डेटा विच इज पब्लिश्ड बाय द गव्हर्नमेंट, 96 to 97% हे असिम्टमॅटिक आहे. दिस इज अ क्रेडिबल इन्फॉर्मेशन दॅट आय एम गिव्हिंग यू. सो ही क्रेडिबल इन्फॉर्मेशन ह्या गव्हर्नमेंट वेबसाईट्सवर अवेलेबल आहेत. ICMRच्या साईटवर तुम्ही कोणी टेस्टिंग करायला पाहिजे, कोणी नाही टेस्टिंग करायला पाहिजे हे देखील अवेलेबल आहे. आणि ह्या गाईडलाईन्स प्रमाणे जाणं हेच आत्ता बरोबर आहे. नंबर 14, 1075 हा नंबर लक्षात ठेवा. तुम्हाला काही कोविड रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तुम्ही 1075 ला कॉल करू शकता. काही तुम्हाला इमर्जन्सी असेल किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा तुमचे काही क्वेरीज असतील, तुमचे काही शंका असतील, यू कॉल 1075 अँड आस्क फॉर देअर हेल्प. सो दॅट इज नंबर 14. Last and the most important, number 15 is seek psychological support for anxiety and fear. आज मी तुम्हाला जसं सांगितलं, बरेच लोक घाबरलेत कोरोनाला आणि बरीच त्याच्यामध्ये एन्झायटी आहे. काही लोकांना मान्यच करायचं नाही की कोरोना एक्झिस्ट करतो. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो. आज आम्ही कोरोना पेशंट्स ट्रीट करतोय आमच्या हॉस्पिटलमध्ये आणि बऱ्याच वेळी अशी चर्चा होती की हा सगळा फेक आहे. कोरोना इज ऑल फेक. कोरोना इज ऑल अ स्कॅम. कोरोना इज ओनली टू मेक मनी. Doctors and government officials are getting 1.5 lakhs from government out of corona. हा सगळा एक मोठा स्कॅम आहे आणि हा फार्मास्युटिकलचा स्कॅम आहे, हा चायनाचा स्कॅम आहे, इंडियन स्कॅम आहे, डॉक्टरचा स्कॅम आहे, हॉस्पिटलचा स्कॅम आहे, गव्हर्नमेंट ऑफिशियलचा स्कॅम आहे, पॉलिटिशियनचा स्कॅम आहे. आणि अशी इन्फॉर्मेशन बरीचशी पसरत असते आणि ह्याच्यामुळे अँझायटी आपली वाढत जाते, फिअर वाढत जातो. लेट मी टेल यू दिस. ओके, 30,000+ people have died because of corona. Okay, and this is again published figure that you can check on the website. See, कसं आहे माहितीये का? Let's assume that only 1% dies of something, of some pandemic or some crisis or some disease. Only 1%, 1%, not 1%, 1% dies. See, that 1% is somebody's relative. मग आज आपण म्हणतो की 2% फक्त क्रिटिकल आहे. आपला डेथ रेट हा किती 2%, 2.5% आहे. पण तो 2.5% जी लोक आहेत ती कोणाचे वडील आहेत, कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचे तरी रिलेटिव्ह आहेत, कोणाचे मित्र आहेत, कोणाचा तरी नवरा आहे, कोणाची तरी बायको आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाची तरी मुलगी आहे. आणि त्या व्यक्तीला त्या आकड्यांशी काही घेणं देणं नाहीये. त्या व्यक्तीला त्यांची व्यक्ती जायचा दुःख आहे. आणि दॅट पर्सन यू कॅनॉट पुट इट इन फिगर्स. दॅट पर्सन हॅज गॉन. आणि फॉर द फॅमिली दॅट पर्सन इज 100% अ पर्सन और 100% देअर पीपल. तिथं आकडेवारी येत नाही की हा माझ्या फॅमिलीमध्ये 10 लोक आहेत त्यातला एक कोरोनाने गेला, 10%च मेले, असं कोण बोलत नाही. जर ती व्यक्ती गेली असेल तर त्यांचं सर्वस्व निघून जातं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही टक्क्यांवारी मोजू शकत नाही. आज ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, मी तुम्हाला रोज मला
संध्याकाळचा सकाळचा कंटिन्युअसली माझा फोन वाजतो. ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझा फोन लिटरली बंद स्विच ऑफ करून ठेवलेला आहे. कारण मी व्हिडिओ बनवू शकत नाही नाहीतर. इतके फोन कॉल्स दर मिनिटाला मला येत आहेत, की हा पेशंट खराब आहे, ह्याला घ्या. तो पेशंट खराब आहे, ह्याला घ्या, ह्याला घ्या. आणि आम्हाला लिमिटेशन्स आहेत आमच्या बेड्सची, आमच्या स्टाफची. तरी देखील आम्ही मॅक्सिमम लोकांना अकोमोडेट करतोय. मी माझी टिमकी वाजवत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, की ही सत्य परिस्थिती आहे. आज लोकांना त्रास होतोय. आणि जी असिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड सिम्प्टोमॅटिक आहेत, ते पण खूप घाबरलेत. कारण त्यांना दिसतंय, की ह्या काही लोकं ह्या आजारामुळं मरण पावतायत. त्यामुळे ते हा फेटल आहे आजार. जो 2%, 2.5% जे डेथ रेट आहे ह्याच्यामध्ये. सी इट इज फेटल. आणि वी डोंट नो whether we or our family will be in that 97% or in that 2.5%. So we have to be careful in protecting ourselves. We have to be careful in taking care of our loved ones and family and friends. तिथं आकडेवारी येत नाही. ओके. सो जर कोणाला सायकोलॉजिकली प्रॉब्लेम येत असेल, भीती वाटत असेल, अँझायटी होत असेल, प्लीज तुम्ही कोणाची तरी मदत घ्या. तुम्हाला असं कोणाला वाटत असेल, की माझ्या मित्राला, माझ्या फॅमिली मेंबरला कोणाला जर त्रास होत असेल ह्या कोरोनाच्या न्यूजमुळे, तुम्ही स्वतः जाऊन त्यांना मदत करा. तुम्हाला जर जाता येत नसेल, तुम्ही ऑब्व्हियसली फोनवरती किंवा WhatsApp व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती तुम्ही त्यांना काउन्सिल करा. जर ते होत नसेल, तर तुम्ही त्यांना सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्टकडे त्यांना जायला सांगा. कारण त्यांना मेडिकेशन्स घेऊ देत. ते पण देखील चालेल जर डॉक्टरनी प्रिस्क्राईब केले असतील तर. बट यू गेट हेल्प. आज हायपरटेन्शनचे पेशंट वाढलेले आहेत जस्ट बिकॉज ऑफ कोरोना. कारण एवढं स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे बीपी वाढतो लोकांचा. माणसांना रात्री झोप लागत नाही या आजारामुळे. आणि धिस यू कॅन नॉट निग्लेक्ट. आपण सगळेजण असं म्हणू शकत नाही, हा त्याचं ना तो मेंटली खूप वीक आहे. तो ना तो हिस्टरिकल आहे, तो सायकोलॉजिकल आहे. त्याचं त्याला घेता येत नाही. पण तुम्ही सुशांत सिंग राजपूतचं उदाहरण बघितलं, की व्हॉट कॅन डिप्रेशन लीड टू. सो लेट्स हेल्प अदर्स. तुम्ही जे काय बोलताय ते पलीकडच्या माणसाला टेन्शन तुम्ही देताय का त्याला काम करताय, ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्त फोकस करा. यूज युअर वर्ड्स अप्रोप्रिएटली अँड यूज दिस 15 स्टेप्स. ओके. टू रिअली हेल्प युअर लव्ह वन्स. परत एकदा, जर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी अजून कंटेंट घेऊन येईल, कोविड रिलेटेड, नॉन कोविड रिलेटेड. आणि मॅक्सिमम जितक्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. जिथं मी ह्या गोष्टी बोललोय तिथं मार्क करा. तेवढा सेक्शन त्यांना दाखवा. दिस इज द राईट इन्फॉर्मेशन दॅट आय एम ट्राईंग टू गिव्ह यू. Convey the right information to others and stay home, stay safe, protect yourself with these 15 steps. Thank you so much for watching.